मी प्रियाज मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर बघा, आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ, जो की आहे मिशो रिलेटेड। बघा, या आधीचे व्हिडिओ मी भरपूर असे बनवलेले आहेत आणि त्याचा फायदा तुम्हाला भरपूर असा मिळालेला आहे, हे मला कमेंट थ्रू तुमच्याकडूनच समजतंय। ठीक आहे, तर आज तुम्ही थंबनेल बघून क्लिक केलेला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका, कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला जी माहिती मी जे सांगणार आहे ती तुम्हाला अर्धवट कळणार नाही। त्यासाठी अजिबात ही व्हिडिओ स्किप आणि अर्धवट सोडून व्हिडिओ कमेंट करू नका। ठीक आहे, बघा, तर बरेचसे असे मिशो रिसेलिंग करतात बायका, कोणीही असो, म्हणजे लेडीज जेंट्स मिशो रिसेलिंग जे करत असतात। तर बरेच जणांचे असे म्हणजे ना कमेंट्स पण येत असतात, जे काही मी व्हिडिओ बनवलेले आहेत ते आधीचे, त्यावरती कमेंट्स येत असतात की मिशो रिसेलिंगच्या ऑर्डर्स कशा मिळवायच्या, कसं घ्यायचं, कस्टमर आपल्यापर्यंत कसे पोचतील, आपल्याला कशा ऑर्डर मिळतील आणि आपले कॅटलॉग्स वगैरे बघून कोणी ऑर्डर करेल की नाही। हो, तुम्हाला मिशो रिसेलिंग करायचं आहे पण ऑर्डर मिळत नाहीये, ऑर्डर येत नाहीये आणि ऑर्डर कशा मिळवायच्या मिशो रिसेलिंगसाठी, हे तुम्हाला आज मी सांगणार आहे। तर अजिबात टेन्शन घेऊ नका, मी आहे। बघा, सगळ्यात आधी मी काही पॉईंट्स क्लिअर करत आहे तुमच्याबरोबर। मेन पॉईंट आहेत, जेव्हा तुम्ही मिशो रिसेलिंग, म्हणजे मिशो रिसेलिंगच नाही तर तुम्ही जे कुठले रिसेलिंग सुरू करतात त्यासाठी मेन जे असतात ना कॉन्टॅक्ट लिस्ट, मी आधी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही भरपूर मोठी अशी कॉन्टॅक्ट लिस्ट तुमच्या मोबाईलमध्ये तयार करायची आहे। तर आता ही कॉन्टॅक्ट लिस्ट कशासाठी तुम्हाला सांगते मी। बघा, जेव्हा तुम्ही मिशो रिसेलिंग स्टार्ट करता किंवा रिसेलिंग स्टार्ट करता, ही कॉन्टॅक्ट लिस्ट तुमच्या भरपूर कामे येते। व्हॉट्सअप आता सगळ्यांकडेच असतं, आपले स्मार्टफोन सगळ्यांकडेच आहे। बघा, प्रत्येक जण व्हॉट्सअप वगैरे बघत असतं, इंस्टाग्राम बघतं, फेसबुक बघतं। तर जास्त करून व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट लिस्ट बनवायची आहे आणि ती कॉन्टॅक्ट लिस्ट लोकांशी कनेक्ट व्हायचं आहे। दुसरा पॉईंट, जेव्हा तुम्ही मिशो रिसेलिंग सुरू करतात तेव्हा तुम्ही रोजच्या रोज कॅटलॉग अपलोड करायचे आहेत तुमच्या व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्राम, फेसबुकवरती। त्याने काय होणार आहे, जेव्हा तुम्ही जे कॅटलॉग शेअर करतात ना, तेव्हा जे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असतात व्हॉट्सअपला, त्यांना कळतं की नवीन नवीन काय आलेलं आहे, नवीन काय हे रिसेल करतायत किंवा असं त्यांना माहिती मिळते आणि जे कोणी इंटरेस्टेड असतात ना ते आपल्याकडे ऑर्डर करतात। आता मी तुम्ही बोलाल की ऑर्डर तर म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की मिशो रिसेलिंग करते, तर मग मिशोवरतीच ते जाऊन घेतील प्रोडक्ट, आपल्याकडे काय येतील ते प्रोडक्ट सेल। तर असं काही नाही आहे। बघा, जेव्हा आपण कॅटलॉग शेअर करत असतो, बरेचसे कॅटलॉग्स आपण दिवसभरातून सकाळी, दुपारी, संध्याकाळी कॅटलॉग शेअर करत असतो। मला सांगा, इतके कॅटलॉग्स ते मिशो ॲपवरती जाऊन बघतात का? म्हणजे ते स्वतः बघतात का जेव्हा त्यांना ऑर्डर करायचं असेल? तर नाही, ते फक्त एक, समजा हा कुर्ता आहे, त्यांना कुर्ता एखाद्या लेडीजला घ्यायचा आहे, ती फक्त कुर्ता सर्च करणार आणि तिच्यासमोर भरपूर कॅटलॉग येणार। पण हो, काय ना की कॅटलॉग तर येणार, पण जेव्हा जो मिशो रिसेलर असतो ना, जो रिसेलिंग करत असतो मिशोवरती, तर तो बरेचसे कॅटलॉग्स असे बघत असतो, बरेचसे जे चांगले वाटेल, जे चांगले रिव्ह्यू आहेत ते त्याचेच कॅटलॉग अपलोड करत असतो। तर बघा, इतकं कोणी जेव्हा आपण कॅटलॉग अपलोड करतो व्हॉट्सअपवरती, लोक बघत असतात। आता तुम्ही म्हणाल लोक बघतात पण ऑर्डर घेत नाही, माझ्या बाबतीतही भरपूर वेळेस असं झालेलं आहे, पण मी अजिबातही काळजी केलेली नाही। कारण बघा, इतके सगळे जेव्हा आपण अपलोड करत असतो कॅटलॉग, हे सगळं इतका कोणाला टाईम नसतो की इतके सगळे कॅटलॉग जाऊन मिशोवरती बघायचे आणि ते आपण त्या थ्रू आपण ऑर्डर करायचं, असं अजिबातही कोणी करत नाही। मी खरं सांगते, माझ्या अनुभवावरून तुम्हाला सगळं काही सांगतेय। कालच मी एक ऑर्डर बुक केलेली आहे मिशो रिसेलिंगची। ती ऑर्डर आहे मध्य प्रदेशची। एका लेडीजने कॉर्सेट बुक केलं माझ्याकडे आणि तुम्हाला सांगते बघा, आता दुसरा पॉईंट आहे ना, तुम्ही
इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट जर तुमचं प्रायव्हेट असेल ना, तर ते तुम्ही पब्लिक करा. पब्लिक केल्यावर काय होईल की बऱ्याचशा बऱ्याचशा ऑडियन्सला तुम्ही जे कॅटलॉग अपलोड केलेले आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचतील. आणि कोणी जर असं इच्छुक असेल तर नक्कीच ते तुमच्याकडून ऑर्डर करतील. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की आपण जितके कॅटलॉग अपलोड केले दिवसभरात ते सगळे कॅटलॉग ते बघतच असतील असं नाहीये. कारण कोणाला इतका टाइम नसतो आणि त्यांना सोयीस्कर वाटतं, अरे हिने कॅटलॉग अपलोड केलंय व्हॉट्सअपवरती, चला आता आपल्याला हा ड्रेस आवडलाय ना, एखादी लेडीज असेल तर हा ड्रेस आवडलाय ना, चला प्राइस विचारू आणि लगेच तिच्याकडे ऑर्डर बुक करूया. जेव्हा तुम्ही कॅटलॉग वगैरे शेअर करता तर प्रत्येकाला हे समजतंच की रिसेलिंग करते, किंवा कोणाला माहीत नसेल तर तुम्ही सांगू शकता, ठीक आहे तर रिसेलिंग करते असं, किंवा मी थोडंफार माझं मार्जिन त्यात ॲड करते, इतकं काही मला मार्जिन ॲड करता नाही येत, किंवा मी मार्जिन इतकं काही काढत नाही मी जे काही कॅटलॉग शेअर करते. अशा पद्धतीने तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करू शकता आणि ऑर्डर्स मिळू शकतात. आता तिसरा पॉईंट असा आहे ना, बघा मेन म्हणजे ना, जेव्हा मिशोवरती तुम्ही रिसेलिंग करतात ना, तेव्हा तुमची मार्जिन आहे ना जरा थोडी कमीच ठेवायची आहे. तर का बघा, जेव्हा तुम्ही एखादं कॅटलॉग समोरच्या व्यक्तीला दाखवतात, कोणाला आवडलं, त्याने प्राइस विचारली, तुम्ही मिशोचे आणि तुमचं प्लस मार्जिन ॲड करून प्राइस सांगत असतात, ठीक आहे. तर मग कोणाला खूप हाय प्राइस लावायची नाही आहे, कारण हाय प्राइस लावली की मग कस्टमर जरा घेण्यासाठी विचार करतात. तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, थोडीशी प्राइस कमी लावायची आहे. प्राइस म्हणजे काय, तुमचं मार्जिन त्यात जे ॲड करणार आहात ना, ते तुम्ही कमी ठेवायचं आहे, जेणेकरून जी प्राइस आहे ती हाय होणार नाही, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सांगते बघा, तुम्ही जे प्रत्येक प्रोडक्टवरती तुम्ही कुठलाही प्रोडक्ट सेल करा, कुर्तीज असो, साडी असो, इतर काही म्हणजे मिशोवरती जे आहेत ते कुठलेही असो, ते तुम्ही अपलोड करू शकता कॅटलॉग वगैरे, आणि त्यानुसार तुम्ही तुमचं हे करू शकता. तर बघा, माझे भरपूर असे ऑर्डर्स मिशो रिसेलिंग थ्रू झालेले आहेत. मी भरपूर ऑर्डर्स ह्या कस्टमर्सला पाठवलेले आहेत. खूप छान छान रिव्ह्यू त्यांनी दिलेले आहेत मला. खूप छान छान त्यांना प्रोडक्ट्स आवडलेले आहेत. जास्त करून माझ्याकडे लेडीजचे कुर्तीज वगैरे, कुर्ता सेट, कॉर्ड सेट, साड्या वगैरे असंच सेलिंग झालेलं आहे मिशोवरती, जेव्हा मी रिसेलिंग करते तेव्हा. आणि जेंट्सही असतात, बरेचसे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये लेडीज जेंट्स तर असतातच. काही हरकत नाही, तुम्ही जेंट्सचे कलेक्शन कॅटलॉग शेअर केले व्हॉट्सअपवरती, किंवा लेडीजचे, लहान मुलांचे किचन, होम डेकोर असं काही असेल तेही कॅटलॉग शेअर केले तरी चालेल. खूपच बेटर असेल ते. पण मी तुम्हाला हे सांगते, रिसेलिंगचे जर तुम्हाला ऑर्डर्स हवे असतील ना, तर पहिली गोष्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट लिस्ट तयार करावी लागेल. तयार म्हणजे लोकांपर्यंत तुम्हाला कनेक्ट व्हावं लागेल. त्यानंतरच तुमचं सेलिंग जे आहे मिशोवरती, रिसेलिंग जे आहे ते होणार आहे. बघा, बरेचसे आता आपले नातेवाईक असतात, फ्रेंड सर्कल असतो, आपण जिथे राहतो कॉलनीमध्ये, अपार्टमेंटमध्ये, अशा एरियामध्ये तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट्स मैत्रिणींकडून मिळवायचे आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट्स तुम्ही घ्यायचे आहेत, त्यांच्याबरोबर तुमची ओळख तयार करायची आहे, आणि त्यांना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला कॉन्टॅक्ट लिस्ट त्यांची ॲड करायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही मिशो रिसेलिंगसाठी कॉन्टॅक्ट लिस्ट तयार करू शकता. आणि जे कोणी इच्छुक असतात ना, ते बरोबर घेतात. इच्छुकच नाही तर बघा, कुठलेही कस्टमर असो, ते पहिले प्राइस बघतं. ते असं नाही बघत की मिशो रिसेलिंग करते म्हणून आपण हिच्याकडून नाही घ्यायचं, आपण डायरेक्ट मिशोवर जाऊनच आपली खरेदी करू शकतो. तर असं काही नाही आहे. ज्यांना जर सपोज आवडलं तर ते तुमच्याकडे ऑर्डर करणारच आहे. पण मेन गोष्ट अशी आहेत की आपण
आपणही तेवढं म्हणजे बोललं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे, माहिती दिली पाहिजे, किंवा त्यांना असं तुम्ही तुमच्याकडे अट्रॅक्ट केलं पाहिजे, तुमच्याकडे बोलण्याची कला पाहिजे की हो बघा हे खूप सुंदर असं कुर्ती आहे आणि याची प्राइस इतकी फक्त 550 आहे. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मी तुम्हाला काहीतरी त्यावरती कमी करेल. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल माझ्याकडून घेण्यासाठी तर मी तुमच्याकडं तुम्हाला थोडीफार प्राइस कमी करते, कारण तुम्ही माझे फर्स्ट कस्टमर आहात असं काहीतरी तुम्ही सांगू शकता आणि कस्टमरला तुमच्याकडे अट्रॅक्ट करू शकता. बरं, आता प्रत्येक ॲपवरती ॲमेझॉन असो, फ्लिपकार्ट असो, शॉप्सी, मिशो, बऱ्याच ॲप्सवरती सारखे प्रोडक्ट्स असतात पण प्राइस कमी जास्त असते. पण मला असं वाटतं की मिशोवरती आहे ना बरेच मिडल क्लास किंवा बरेचसे लोकांना, म्हणजे मिडल क्लासच नाही, बरेचसे लोक जे आहेत, गृहिणी असो किंवा कोणी, त्यांना परवडणारे असे प्रोडक्ट्स असतात. आणि मेन म्हणजे काय आहे, मिशो रिसेलिंग म्हणजे काय, तुम्ही जर म्हणजे लोकांपर्यंत नवीन नवीन प्रोडक्ट जर तुम्ही पोहोचवत असाल, शेअर करत असाल तर ते खूप चांगली गोष्ट आहे. रोज नवीन नवीन लोकांना काहीतरी मिळणार आहे आणि बघायला मिळणार आहे किंवा शॉपिंग करण्यासाठी इंटरेस्ट नक्कीच घेतील ते. मी तुम्हाला या ज्या सगळ्या टिप्स ज्या सांगितलेल्या आहेत ना, या तुम्ही लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या मिशो रिसेलिंग खूप छान पद्धतीने करू शकता. आता बघा तुम्हाला थर्ड पॉइंट सांगते की तुम्ही जे समजा आता तुम्ही मिशो रिसेलिंग करताय आणि तुम्हाला तुम्ही जर मिशोवरतूनच एखादा कुर्ता वगैरे ऑर्डर केला, त्या कुर्त्याचं तुम्ही रिव्ह्यू देऊ शकता फोटो काढून. तुम्ही असं म्हणजे व्हॉट्सअपला ठेवू शकता. तुम्ही वेअर करून तुम्ही सांगू शकता की बघा मी मिशोवरतून हा ड्रेस घेतलेला आहे, सॉरी म्हणजे मी हा ड्रेस घेतलेला आहे आणि याची क्वालिटी खूप छान आहे, कलर खूप मस्त आहे, वॉश केल्यानंतर अजिबातही डल होत नाही किंवा डॅमेज कुठल्याही पद्धतीचा क्वालिटी वगैरे खूप मस्त आहे. अशा पद्धतीने तुम्ही व्हॉट्सअपला तुमचे रिव्ह्यू देऊ शकता, जेणेकरून काय होतं, रिव्ह्यू दिल्यानंतर लोकांना समजतं की हा कुर्ता जो आहे हा खरंच खूप सुंदर आहे आणि मग विचार करतात की हा आपण घेतलं पाहिजे, कारण याची प्राइसही कमी आहेत आणि क्वालिटी वगैरे यांनी ओरिजिनल म्हणजे खरा रिव्ह्यू दिलेला आहे, तर का नको असंही करायला. तर बघा मी हे का सांगते, मी बऱ्याच वेळेस मिशोवरतून शॉपिंग केलेली आहे आणि बऱ्याचशा वेळेस मी व्हॉट्सअपवरती, इंस्टावरती आणि फेसबुकवरती देखील माझे प्रोडक्टचे जे रिव्ह्यू आहेत, माझे स्वतःचे खरेखुरे रिव्ह्यू मी सगळ्यांना दिलेले आहेत. म्हणजे व्हॉट्सअप स्टेटसला लावून, इंस्टाग्रामला, फेसबुकला असं मी रिव्ह्यू दिलेले आहेत आणि मी स्वतः असं सांगितलेलं आहे की हे बघा मी परचेस केलेला आहे आणि हा माझा कुर्ता सेट आहे, याचा असा रिव्ह्यू आहे. बरेचसे कस्टमर अट्रॅक्ट होतात नक्की 100%, कारण मला याचा अनुभव आलेला आहे. जेव्हा जेव्हा मी रिव्ह्यू दिलेले आहे व्हॉट्सअपवरती, तेव्हा कस्टमरने माझ्याकडून ऑर्डर्स घेतलेल्या आहेत, मला ऑर्डर्स दिलेल्या आहेत. बरेचसे लेडीज जास्त आहेत, त्या बऱ्याचशा लेडीज माझ्याकडून शॉपिंग करत असतात महिन्याला किंवा कधीही असो. पण मी एक गोष्ट विसरत नाही, रोज मी अपलोड करत असते माझे कॅटलॉग्स वगैरे आहेत जे लेडीज. मी आता एकच चूज केलेलं आहे, ते आहे आपलं लेडीज कलेक्शन. म्हणजे त्यात साडी, कुर्ती, वेस्टर्न वेअर असो, अशा पद्धतीने. मग जास्त लेडीज माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ना, तर मी लेडीजचं लक्षात घेऊन मी रोज कॅटलॉग वगैरे अपलोड करत असते. बघा आता मी तुम्हाला एक सांगते की तुम्ही मिशो रिसेलिंग जेव्हा करतात ना, तेव्हा जे कॅटलॉग असतात ना, तुम्ही कमी प्राईसचेच कॅटलॉग शेअर करा, जेणेकरून तुम्हालाही मार्जिन ॲड करता येईल आणि समोरच्या कस्टमरला जेव्हा घ्यायचं असेल तेव्हा त्यालाही घ्यायला परवडेल. तो दुसऱ्या ॲपच्या
प्रॉडक्टवरती कम्पेअर करणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. कारण बरेचसे कस्टमर असतात ते कम्पेअर करतात प्राईसमध्ये. तुमची कुठेही कम्पॅरिझन झाली नाही पाहिजे प्राईसमध्ये. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच तुम्ही सगळ्या रिसेलिंग करू शकता. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं. रोजच्या रोज तुम्ही अपडेट राहायचं आहे. अपडेट राहिल्यानंतर तुमचं सेलिंग होणार आहे रिसेलिंगचं आणि तुमचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते विकल्या जाणार आहेत. तर बघा, अशा पद्धतीने मी एकदम सोप्या भाषेमध्ये आणि जे काही मला अनुभव आलेले आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. तुम्हाला अजूनही काही अडचणी असतील किंवा काही अजूनही कन्फ्युजन असेल हा व्हिडिओ बघून, तर मला कमेंटमध्ये नक्की येऊन विचारू शकता. कारण मी जे काही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते ते व्हिडिओ मी तुमच्या कमेंट्स थ्रूच शेअर करत असते. ज्या काही कमेंट्समध्ये तुमचं कन्फ्युजन असतं किंवा जे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असतात मिशो रिलेटेड, ते मी तुमच्याबरोबर सॉल्व करते व्हिडिओ बनवून. तुम्हालाही काही कन्फ्युजन वाटलं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि अशा पद्धतीने मी मिशो रिसेलिंग कसं करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही नक्की जर अजूनही सुरुवात केलेली नसेल तर नक्की रिसेलिंगला सुरुवात करा. हे एकदम बेस्ट ऑप्शन आहे मिशो रिसेलिंग. कारण आपल्याला कुठेही इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे. आपल्याला फक्त मिशोचे कॅटलॉग अपलोड करायचे आहे रोजच्या रोज आपल्या यावरती, व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती. आणि हो, अजून एक पॉईंट, तुम्ही जर यूट्यूबर असाल ना, तुमचं यूट्यूब चॅनलही असेल तर तुम्ही त्या चॅनलवरतीही सांगू शकतात, व्हिडिओ बनवू शकतात की तुम्ही रिसेलिंग करताय. अशा पद्धतीने तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेऊ शकता ट्रस्टेड लोकांचे आणि त्या जेणेकरून तुमचं कॉन्टॅक्ट लिस्ट वाढेल. मेन जी गोष्ट असते ना, कॉन्टॅक्ट लिस्ट असते, बाकी काही नाही. तुमच्या व्हॉट्सअप लिस्ट कॉन्टॅक्ट लिस्टला 200 लोक असेल, ॲटलिस्ट 150 बघतील, 100 बघतील, पण बघतील आणि कोणीतरी नक्कीच ऑर्डर करेल तुमच्याकडून, हे मी गॅरंटी देते तुम्हाला. कारण पहिले जेव्हा मी मिशो रिसेलिंग करायची तेव्हा मलाही असं वाटायचं की नाही होणार हे माझ्याकडून, किंवा लोकांना तर माहिती आहे मी मिशो रिसेलिंग करते, तर मग हे कशाला आपल्याकडून ना घेतील. असं काही नसतं. माझ्या बऱ्याचशा ऑर्डर मी कस्टमरला पाठवलेल्या आहेत. बऱ्याचशा कस्टमरने माझ्याकडूनही ऑर्डर घेतलेल्या आहेत. बघा, जेव्हा तुम्ही तुमचं सोशल मीडियाचं अकाउंट पब्लिक असतं ना, तेव्हा बरेचसे लोक तुम्हाला, जे तुम्ही ओळखत नाही, बरेचसे लोक तुम्हाला जॉईन होतात आणि इंटरेस्टेड लोक नक्कीच घेतात. इंटरेस्टेड काय, ज्यांना इंटरेस्टही नसतो ना, तो देखील घ्यायला येईल. फक्त मी जे काही सुरुवातीचे 2-3 पॉईंट जे तुम्हाला क्लिअर केलेत ना, ते तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने मिशो रिसेलिंग करायला सुरुवात करा, जेणेकरून तुम्हालाही कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही मिशो रिसेलिंग करताना. अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात मिशो रिसेलिंग आणि भरपूर ऑर्डर महिन्याला मिळू शकतात, दिवसाला मिळू शकतात. फक्त बोलण्याची टेक्निक, मार्केटिंग जमली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. प्राईस लक्षात ठेवली पाहिजे. आपण बरेचसे मिडल क्लास लोक आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टला जॉईन असतात, त्यामुळे त्यांचाही विचार करून, काही गृहिणी असतात त्यांच्याकडे पैसे नसतात पण त्यांना घ्यावंसं वाटतं, पण प्राईजमुळे त्या नको बोलतात, नकार देतात. त्यामुळे तुम्ही थोडंसं बघा, मिशोच डिलिव्हरी करणार आहे, सगळ्या गोष्टी मिशोच करणार आहे. मग आपण जास्त अपेक्षा नाही ठेवायची पैशाची की आपल्याला जास्त पैसे मिळाले पाहिजे आणि मग आपण, कारण आपल्याला सगळं फुकट मिळतं आहे, फक्त आपल्याला रिसेलिंग करायचं आहे. ऑर्डरही मिशो पाठवणार आहे कस्टमरच्या ॲड्रेसवरती. आपण फक्त फोनवरती ऑर्डर घ्यायची आहे आणि त्या ॲड्रेस घेऊन त्या ऑर्डर डिस्पॅच करायचे आहे, तेही मिशो अकाउंटवरती. चला, शेवटला इतकंच सांगते, ज्याचं कोणाचं मिशो रिसेलिंग अकाउंट नसेल तर मिशो रिसेलिंग अकाउंट ओपन करा आणि तुम्ही लगेच सुरुवात करा तुमचं मिशो रिसेलिंगला. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. जर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटत असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. चला, भेटूया पुन्हा
पुढच्या एका छानशा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.